गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरबद्दल आपण बघूया. त्याच्यामधला हा आपला पार्ट फर्स्ट आहे, इयत्ता 12वी आहे. याच्यामध्ये आपण बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड आणि MHT CET याच्यावरती फोकस करूया. हे आपलं 12वीचं पुस्तक आहे, हे 11वीचं पुस्तक आहे. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला चर्चा करता येते ते आपण बघूया. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सिनॉप्सिस बघूया. सिनॉप्सिसमध्ये नेमकं ह्या चॅप्टरमध्ये नेमकं कोणते कोणते पॉईंट्स आपण चर्चा करणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे इंट्रोडक्शन. जसं टेक्स्टबुकमध्ये दिले त्या पद्धतीने आपण एक एक पॉईंट बघणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला की क्लासिफिकेशन्स ऑफ दी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड्स, त्यानंतर नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड, त्यानंतर आपण फ्रॉम अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन कसं करणार आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम हायड्रोकार्बन, हॅलोजन एक्सचेंज याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स हे असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, सँडमेयर्स रिॲक्शन म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टीज ह्या अल्काइल हॅलाइडच्या काय काय त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. देन नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, अल्काइल हॅलाइडमध्ये कोणत्या टाईपचा फोर्स प्रेझेंट आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट, सॉलिबिलिटी, त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरलिटी याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर प्लेन पोलराइज लाईट, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, इनॅन्शोमर्स म्हणजे काय याच्याबद्दल आपण चर्चा करणार, कारण याच्यावरती क्वेश्चन्स हे असतात. त्यानंतर रिप्रेझेंटेशन्स ऑफ कन्फिगरेशन्स ऑफ दी मॉलिक्यूल, केमिकल प्रॉपर्टीज, अल्काइल हॅलाइडच्या काय केमिकल प्रॉपर्टीज ते आपण बघणार आहे. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ दी हॅलो अल्केन, मित्रांनो आपण हॅलो अल्केनचं आयडेंटिफिकेशन कसं असणार आहे ते पण आपण बघणार आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन, याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ दी सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन म्हणजेच SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल इन्फ्लुएन्सिंग द SN1 आणि SN2 मेकॅनिझम, कोणते फॅक्टर हे SN1 आणि SN2 मध्ये इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन, त्यालाच आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणतो. याच्यावरती 100% क्वेश्चन हा असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल म्हणजेच आपला ग्रिग्नार रिएजंट आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. रिॲक्शन विथ हॅलो अरिन्स, आता हॅलो अल्केन इथं संपला, आता हॅलो अरिन्स आपण बघणार आहे. नेक्स्ट युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स, म्हणजे जे काही अल्काइल हॅलाइड आहे त्याचे पॉलीहॅलोजन कंपाऊंड तयार करणार, त्याचे यूज आणि एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतो त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. मग कोणकोणते पॉलीहॅलोजन कंपाऊंड आहेत, त्याला पहिला आहे डायक्लोरोमिथेन, त्यालाच मिथायलिन डायक्लोराइड असं मित्रांनो आपण म्हणत असतो. दुसरा आहे तुमचा क्लोरोफॉर्म, त्यालाच ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो. कार्बन टेट्राक्लोराइड त्यालाच टेट्राक्लोरोमिथेन म्हणतो. त्यानंतर आयडोफॉर्म आहे त्यालाच आपण ट्राय आयडोमिथेन म्हणतो. तर या गोष्टीची चर्चा आपण डिटेलमध्ये करणार आहोत. हे ॲज इट इज महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT टेक्स्टबुकच्या प्रमाणे आपण बघणार आहोत, राईट. त्यानंतर आपला फ्रेयॉन्स आहे, फ्रेयॉन्स म्हणजे काय, आणि नंतर DDT. तर याचं स्ट्रक्चर, युजेस, ॲप्लिकेशन हे सर्व आपण डिटेल बघणार आहे. आणि त्यानंतर याच्यावरती आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पहिला पॉईंट आहे आपला इंट्रोडक्शन. 10व्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट आहे माझा इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये बुक पेज नंबर, महाराष्ट्र बोर्डचं जे बुक पेज नंबर 210 आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला आहे, कॅन यू रिकॉल, काय तुम्ही रिकॉल करू शकता का, काय रिकॉल करायचं आहे. क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप इन द फॉलोइंग कंपाऊंड, खाली काही कंपाऊंड दिले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे बघा बेन्झाईल ब्रोमाइड, त्यांनी स्ट्रक्चर पण दिलं आहे बेन्झाईल ब्रोमाइड. आता बेन्झाईल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर काय आहे मित्रांनो, तर या ठिकाणी असते बेन्झिन रिंग आणि ह्या बेन्झिन रिंगला अटॅचमेंट असतो आहे आपला CH2 आणि त्याला Br. ओके, म्हणजे ही बेन्झिन रिंग या ठिकाणी इथं CH2 आणि त्याला ब्रोमिन अटॅच आहे, राईट. म्हणजे बेन्झिन रिंगच्या पुढचा कार्बन हा बेन्झिन रिंगच्या पुढं जर कार्बन असेल तर त्याला बेन्झायलिक कार्बन म्हणायचं आणि त्याच्यावरती ब्रोमिन अटॅच आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप कोण झाला तुमचा, तर Br झाला. म्हणजे फंक्शनल ग्रुप झाला ब्रोमो. कोण झाला, ब्रोमो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फ्रेयॉन 12,
आता फ्रेऑन 12 म्हणजे काय? फ्रेऑन म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरीन आणि फ्लोरीन असे कंपाऊंड मिक्स असतात त्याला फ्रेऑन्स असं आपण म्हणतो. मग इथं बघा, हा कार्बन आहे, ह्या कार्बनच्या कडेला इकडे एक क्लोरीन आहे, इथं एक क्लोरीन आहे, इथं एक फ्लोरीन आहे आणि या ठिकाणी एक फ्लोरीन आहे. म्हणजे क्लोरीन आणि फ्लोरीन हे कार्बनमध्ये मिक्स आहे, त्याला फ्रेऑन असं म्हणतात. मग कोणकोणते फंक्शन ग्रुप झाले? तर या ठिकाणी झाला क्लोरो आणि या ठिकाणी झाला फ्लोरो. राईट. विद्यार्थी मित्रांनो, हॅलोजन 4 प्रकारचे आहेत. पहिला आहे तुमचा फ्लोरीन, त्यानंतर आहे क्लोरीन, नंतर आहे ब्रोमीन आणि नंतर आहे आयोडीन. तर ह्या 4 फंक्शन ग्रुपपैकी कोणते फंक्शन ग्रुप आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ह्या फ्रेऑन 12मध्ये फंक्शन ग्रुप आहे इथला क्लोरो, हा बघा हा क्लोरो, आणि इथला फ्लोरीन हा फ्लोरो. बस. नेक्स्ट आहे हेक्झा क्लोरोबेन्झिन. आता हेक्झा म्हणजे काय आहे तर 6 आहे. क्लोरीन म्हणजे काय, क्लोरो म्हणजे काय आहे तर Cl आहे. आणि बेन्झिन म्हणजे या ठिकाणी बेन्झिन रिंग आहे. म्हणजे बेन्झिन रिंगला 6 क्लोरीन, 1 2 3 4 5 आणि 6 क्लोरीन ॲटम आहेत. मग क्लोरीनला आपण काय म्हणतो? फंक्शन ग्रुप क्लोरो म्हणतो. म्हणजे फंक्शन ग्रुप कोण झाला? क्लोरो. हे आन्सर येत आहे. त्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे वेस्ट्रॉल. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर तुम्ही पाठ करून घ्या. वेस्ट्रॉल मी या ठिकाणी स्ट्रक्चर करून घेतो बघा. CH डबल बॉन्ड C. ओके. त्यानंतर या ठिकाणी इथं एक Cl, इथं एक Cl आणि इकडच्या कार्बनला एक Cl, असे 3 Cl आहेत. म्हणजे त्याला म्हणजे हे कॉमन नेम आहे, तुम्ही पाठ करून घ्या. CH डबल बॉन्ड C, Cl आणि ह्या कार्बन ॲटमला तुमचा काय येणार आहे तर Cl येणार आहे. तर Cl आहे म्हणजे फंक्शन ग्रुप झाला तुमचा क्लोरो. त्यानंतर आहे आपला हेक्झा. हेक्झा म्हणजे 6. क्लोरो म्हणजे Cl आणि सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन म्हणजे फक्त आणि फक्त अशा प्रकारची रिंग. ओके. तर त्याला म्हणतात सायक्लो म्हणजे रिंग आणि हेक्झेन म्हणजे 6. ओके. आणि क्लोरीन ॲटम किती कडेला? 6 आहे बघा. 1 क्लोरीन, 2 3 4 5 आणि 6. म्हणजे फंक्शन ग्रुप काय झाला तर क्लोरो फंक्शन ग्रुप झाला. म्हणजे अशा प्रकारे इथं ब्रोमो, या ठिकाणी क्लोरोफ्लोरो, इथं क्लोरो फंक्शन ग्रुप, या ठिकाणी क्लोरो आणि इथं तुमचा क्लोरो फंक्शन ग्रुप आपल्याला आलेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे फंक्शन ग्रुप आहेत. पुढचा पॉईंट आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मी बनवला आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेट माय फ्रेंड्समध्ये बुक पेज नंबर 210 वरती आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे. राईट. काय क्वेश्चन विचारला आहे? फाइंड आउट द स्ट्रक्चर ऑफ द 2 थायरॉइड हार्मोन्स. 2 थायरॉइड हार्मोन्स आहेत. थायरॉइड म्हणजे घशाशी रिलेटेड असणारे हार्मोन्स. 2 थायरॉइड हार्मोन्स आहेत. एक आहे T3 आणि दुसरा आहे T4. तर यांची स्ट्रक्चर तुम्ही फाइंड आउट करा. अँड हाऊ डू दीज हेल्प अवर बॉडी. आणि हे T3 आणि T4 आपल्या बॉडीसाठी कशा प्रकारे मदतगार ठरणार आहेत. हाऊ दे हेल्प फॉर अवर ग्रोईंग अवर बॉडी. तर त्याच्याबद्दल माहिती सांगा. T3 इथं नाव पण दिलं आहे. T3 म्हणजे टी म्हणजे काय दिलं आहे त्यांनी ट्राय, आयोडीन म्हणजे आयडो आणि थायरोनिन आणि T4 म्हणजे थायरॉक्झिन अशा प्रकारचे 2 कंपाऊंड दिले. तर याचं स्ट्रक्चर काय आहे आणि हे कशा प्रकारे आपल्या थायरॉइड हार्मोन्स आपल्याला मदत करतात त्याच्याबद्दल एक एक आपण बघूया. पहिला म्हणजे T3 आहे. T3चं नाव आहे ट्राय म्हणजे बघा इथले 3. ओके. आयडो म्हणजे काय असणार आहे? आयोडीन ग्रुप असणार आहे. ट्राय आयड्रो थायरोनाइन अशा प्रकारचा म्हणजे T3 आहे. ट्राय आयडो थायरोनाइन म्हणजे T3 आहे. इथं बघा हे त्याचं स्ट्रक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, T3 मध्ये इट कंटेन्स 3 आयोडीन ग्रुप. बघा इथं एक तुमचा आयोडीन ग्रुप आहे, या ठिकाणी एक आयोडीन ग्रुप आहे आणि इथला एक आयोडीन ग्रुप आहे. तुम्ही स्ट्रक्चर बघून घ्या. स्ट्रक्चर पाठ करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला फंक्शन ग्रुप कोणता आहे तो चेक करायचा आहे. राईट. इट कंटेन्स ट्राय आयोडो. याच्यामध्ये 3 आयोडीन ग्रुप आहेत. विथ आयोडो सर्विंग ॲज अ प्रायमरी फंक्शनल ग्रुप. म्हणजे 3 आयोडीन आहेत आणि फंक्शनल ग्रुप हा आयोडीन आहे, प्रायमरी फंक्शनल ग्रुप आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हॅलोजन फंक्शन ग्रुप आहे. हॅलोजन किती आहेत आपले? 4 आहेत. पहिला कोण आहे? फ्लोरीन, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमीन, नंतर आयोडीन. त्याच्यापैकी हा आयोडीन आहे T3 मध्ये. येस. देन ट्राय आयडो थायरोनाइन म्हणजेच T3 हा तुमचा थायरॉइड हार्मोन्स आहे, घशाशी रिलेटेड असणारा हार्मोन्स आहे. अँड इट हॅज अ नियरली इम्पॅक्ट फिजिओलॉजिकल प्रोसेस इन द बॉडी. तर आपले जे काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे बॉडीमधली त्याच्या इफेक्ट करतात, जसं की मेटाबॉलिझम. देन बॉडी टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम आपला T3 करणार आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आपली वाढ असेल किंवा आपली वेगवेगळ्या अँगलची डेव्हलपमेंट असेल ती. अँड हार्ट रेट याच्याबद्दल काम किंवा आपल्या बॉडीबद्दल एक मेकॅनिझम व्यवस्थित करण्याचं काम कोण करणार आहे तर T3 करणार आहे. थोडक्यामध्ये T3 म्हणजे काय आहे? ट्राय आयड्रो थायरोनाइन, 3 आयोडीन ग्रुप या ठिकाणी आहेत.
आयोडीन हा फंक्शनल ग्रुप आहे. T3 हा थायरॉइड हार्मोन्स आहे. मेटाबॉलिझममध्ये, बॉडी टेम्परेचरमध्ये, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये आणि हार्ट रेट मेंटेन करण्यामध्ये आपल्याला T3चा उपयोग होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला T4 आहे आणि ह्या T4ला आपण थायरॉक्झाईन असं म्हणतो. T4 म्हणजे थायरॉक्झाईन आहे. आता T4 आहे. 4 म्हणजे आयोडीन किती असणार आहेत आपले? तर 4 आयोडीन असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, इट हॅज अन 4 आयोडीन ॲटम्स विथ आयोडीन ॲटम 4 आहेत का बघा बरं. 1 आयोडीन, 2 आयोडीन, 3 आयोडीन आणि 4 आयोडीन. ओके, 4 आयोडीन आहेत आणि आयोडो ग्रुप म्हणजे आयोडीन ग्रुप इट इज ॲक्टिंग ॲज अ प्रायमरी फंक्शनल ग्रुप या ठिकाणी आहे. इट रेग्युलेट्स द नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोटीन सिंथेसिस होणार आहे राईट किंवा फिजिकल ग्रोथ जी होणार आहे ती आपल्या T4 मुळं होणार आहे. ही एक त्याचं मदत आपल्या बॉडीमध्ये होत असते. इट अफेक्ट्स अवर बॉडी वेट म्हणजे T4चं आपलं वजन जे आहे त्याच्यावरती अफेक्ट होतं. रेस्पिरेशन रेट जे काय आपलं रेस्पिरेशन आहे म्हणजे ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, याच्याबद्दल माहिती रेस्पिरेशन रेट आपला T4 करणार आहे. हार्टचं जे काही रेट आहे म्हणजे धडधड जी आहे ती आपली T4 मेंटेन करणार आहे. ब्लड प्रेशर बॉडीतलं मेंटेन करणार आहे. टेम्परेचर बॉडीतलं मेंटेन करणार आहे. डायजेशन करण्यासाठी मदत करणार आहे. इवन युअर मूड ऑल्सो मेंटेन्ड बाय द T4 म्हणजे T4 हा आपला मूड चांगले ठेवण्याचा पण मदत करणार आणि बऱ्याच काही गोष्टी ह्या T4ने मेंटेन केल्या जातात. म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की 4 आयोडीन ग्रुप आहेत. आयोडीन हा याच्यातला म्हणजेच आयोडो हा फंक्शनल ग्रुप आहे. याच्यामध्ये नॉर्मल प्रोटीनचं सिंथेसिस आणि फिजिकल रेट आपला मेंटेन करण्याचं काम केलं जातं. बॉडी वेट, रेस्पिरेशन रेट, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, टेम्परेचर, डायजेशन आणि आपला मूड बनवण्याचं काम हे T4 करणार आहे, लक्षात घ्या. पुढं विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. अतिशय महत्त्वाचा आणि आपला सुरुवात करूया. हाऊ द हायड्रोकार्बन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्स आर क्रिएटेड म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आहे? हायड्रोजन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्रिएटेड. ओके, किंवा व्हॉट आर द हायड्रोजन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे काय आहे ते आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघूया राईट. इथं सगळ्यात पहिल्यांदा बघा एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे या ठिकाणी CH4चं एक्झाम्पल घेतलं मी या ठिकाणी लिहितो. CH4 विद्यार्थी मित्रांनो असा न लिहिता मी असा CH4 लिहू शकतो. CH4ला आपण या ठिकाणी म्हणत असतो मिथेन. या ठिकाणी मी Cl2 टाकला आहे. हा Cl2 मित्रांनो असा आहे Cl. इथं बघा हा इथं Cl आणि या ठिकाणी Cl आहे. ठीक आहे. द रिप्लेसमेंट ऑफ द हायड्रोजन ॲटम हे बघा इथला हायड्रोजन काढायचा इन द ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन बाय द हॅलोजन ॲटम. बाय द हॅलोजन ॲटम इथला हायड्रोजन काढायचा. आता याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बघूया. इथला हायड्रोजन काढायचा आणि या ठिकाणी हॅलोजन टाकायचा राईट. रिप्लेसमेंट ऑफ द हायड्रोजन ॲटम बाय द हॅलोजन ॲटम रिझल्टिंग इज कॉल्ड ॲज अन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. आता हा जो ग्रुप आहे हा कोण आहे? हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. ठीक आहे, मग ह्या हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन काढायचा आणि त्या ठिकाणी हॅलोजन टाकायचा म्हणजे या ठिकाणी माझा काय येणार आहे CH3Cl. हे बघा CH3ला आपण म्हणतो मिथाईल, Clला म्हणतो क्लोराईड म्हणजे माझा मिथाईल क्लोराईड या ठिकाणी आलेला आहे राईट. म्हणजे हायड्रोजन काढायचा आणि हॅलोजन टाकायचा त्याला आपण काय म्हणत असतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. इट इज कॉल्ड ॲज अन युअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन म्हणत असतो. इथं एक दुसरं एक्झाम्पल घ्या इथेनचं एक्झाम्पल आहे CH3 असा न लिहिता तुम्ही CH3 असा लिहा CH2H. याच्यामध्ये Br2 टाका. Br2 म्हणजे Br माझा असा आहे. इथला एक हायड्रोजन आणि Br कंबाईन करा आपल्याला बाय प्रोडक्ट या ठिकाणी HBr येणार आहे. पण या हायड्रोजनच्या जागेवर आपल्याला Br टाकायचं आहे म्हणजे काय येणार आहे तर CH3 CH2 आणि Br. CH3 CH2 याला आपण इथाईल म्हणतो आणि ब्रोमिनला आपण म्हणत असतो ब्रोमाइड म्हणजे या ठिकाणी आपला इथाईल ब्रोमाइड आपल्याला पाहायला मिळत आहे राईट. इथं विद्यार्थी मित्रांनो दिलंय ॲलिफॅटिक या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला रिंग कंपाऊंड नाही आहे म्हणजेच बेन्झीन कंपाऊंड नाही आहे राईट. ओके, म्हणजे ॲलिफॅटिक स्ट्रेट चेनमध्ये असतात. इथं बघा एक हा मिथेन आहे किंवा हा इथेन आहे राईट. ऑर ॲरोमॅटिक की म्हणजे काय बेन्झीन रिंग पण असेल. म्हणजे थोडक्यामध्ये हायड्रोजन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हायड्रोकार्बन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन याच्यामध्ये
आपण काय करणार आहे, हायड्रोजन ॲटम काढायचा, हॅलोजन ॲटम टाकायचा, त्याला आपण काय म्हणणार, रिझल्टिंग कंपाऊंड इज कॉल्ड एज युअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. आणि हे कोणापासून केलं जातं, तर हायड्रोकार्बनपासून केलं जातं. हायड्रोकार्बन म्हणजे कोण आहे, तर हायड्रोजन प्लस कार्बन. मग कोण कोण असतं हायड्रोकार्बन, अल्केन आहे, अल्केन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्किन आहे, अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन आहे, अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे ही बेन्झिन रिंग, याच्यापासून हे आपल्याला तयार केलेलं पाहायला मिळत आहे. राईट. पुढचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आहे आपला 10.1 क्लासिफिकेशन्स ऑफ दी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण क्लासिफिकेशन करूया. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण काय तयार केलं आहे, तर CH3Cl तयार केला आहे, मिथाईल क्लोराईड आत्ताच तयार केला होता, किंवा तुमचा इथाईल ब्रोमाइड आपण या ठिकाणी आता तयार केला होता, म्हणजे हायड्रोजन काढला आणि हॅलोजन टाकला, असं आपण विद्यार्थी मित्रांनो केलं होतं. तर त्याचं क्लासिफिकेशन आपण बघूया. क्वेश्चन काय बनवला आहे मी बघा मित्रांनो, हाऊ आर द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर कॅटेगराइज्ड किंवा क्लासिफाईड. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कसा क्लासिफाय केला जाईल, याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन आर क्लासिफाईड किंवा अल्काइल हॅलाइड आर क्लासिफाईड इंटू मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्याबद्दल डिटेल एक चार्ट मी शॉर्टमध्ये बनवला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर डिवायडेड इंटू फॉलोइंग टाईप्स. पहिला आहे तुमचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यालाच आपण अल्काइल हॅलाइड म्हणतो, याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करूया. त्यानंतर पुढं आहे आपला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त, त्याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. पण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज डिवायडेड इंटू थ्री टाईप्स. पहिला आहे तुमचा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरा आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि तिसरा आहे टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह दोनमध्ये डिवाइड केला जातो. एक म्हणजे व्हिसिनाल डायहॅलाइड आणि दुसरा म्हणजे जेमिनाल डायहॅलाइडमध्ये डिवाइड केला जातो. एक शॉर्टमध्ये मी परत सांगतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन डिवाइड केला जातो मी दोन पार्टमध्ये. पहिला आहे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इथला, त्यालाच आपण अल्काइल हॅलाइड म्हणतो. दुसरा आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पॉलीमध्ये तीन प्रकार आहेत, एक म्हणजे डायहॅलोजन, एक म्हणजे ट्रायहॅलोजन आणि चौथा म्हणजे टेट्राहॅलोजन. आणि डायहॅलोजनमध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे जेमिनाल आणि दुसरा म्हणजे व्हिसिनाल डायहॅलाइड. आता याच्यामधला आपण पहिला विद्यार्थी मित्रांनो बघूया मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बघा ए पॉईंट केला आहे मी, आणि या ठिकाणी याच्याबद्दल आपण चर्चा करूया की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. मोनो या शब्दाचा अर्थ कसा आहे, आता तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं होतं की एक हायड्रोजन ॲटम काढला होता. या ठिकाणी इथं बघा हा तुमचा कोण आहे, तर CH4 आहे. हा CH4 असा न लिहिता आपण CH3H लिहूया. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इथला एक हायड्रोजन काढा आणि हायड्रोजन आणि इथला Cl, हायड्रोजन आणि Cl काय झाला आपला HCl झाला, तो बाय प्रोडक्ट मिळेल. राहिला काय, तर ह्या हायड्रोजनच्या जागी इथला Cl टाका, म्हणजे काय झाला मित्रांनो CH3 आणि Cl झाला. वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम दी अल्केन, हा आपला अल्केन आहे. अल्केन म्हणजे काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम दी अल्केन्स आर रिप्लेस्ड or substituted by one halogen atom is called as an monohalogen derivative of alkane. राईट. म्हणजे एक हायड्रोजन ॲटम काढायचा आणि एक हॅलोजन ॲटम टाकायचा, त्याला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आता या अल्केन बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे मी तुम्हाला सांगतो. समजा या ठिकाणी मी घेतला आहे CH4 किंवा आपण हा घेऊया, आता इथेनचं एक्झाम्पल घेऊया, CH3 आणि CH3. CH3 मी असा लिहितो, ओके. त्याची रिॲक्शन Cl2 सोबत करा, ओके. इथला हायड्रोजन एक काढा आणि इथला हायड्रोजन आणि Cl कंबाईन करा, आपल्याला मिळणार आहे HCl. राहिला काय, हायड्रोजनच्या जागेवर Cl निघून लावा मित्रांनो, मग काय आला CH3, CH2 आणि Cl, ओके. अशा पद्धतीने CH3 CH2 याला आपण म्हणतो इथाईल, आणि ब्रोमिन क्लोरीन आहे म्हणून याला आपण काय म्हणतो क्लोराईड, इथाईल क्लोराईड असं मी म्हणलेलो आहे. अल्केन, अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर CnH2n+2 आहे, बरोबर आहे. CnH2n+2 आहे, ठीक आहे. आता याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे की हे कसं असतं ते, राईट. आता नेमकं आपण ह्याच्यावरती प्रूव्ह करूया की हा CH3 आणि CH3 आहे, राईट, ओके. मग हा फॉर्म्युला कसा बसतोय तो बघायचा. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या अल्केनचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो. काय फॉर्म्युला अल्केनचा, CnH2n+2 असा फॉर्म्युला आहे, CnH2n+2. आता N म्हणजे काय, N इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम, N इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असा आहे, ठीक आहे.
मग आता बसतंय का ते फिट्ट बघायचं फक्त. आता मला सांगा ह्याच्यामध्ये कार्बन ॲटम किती तुमचे, तर n = 2 आहेत. मग याच्यामध्ये टाका, ह्या CnH2n मध्ये टाका बरं हा फॉर्म्युला, CnH2n+2. ओके, सी किती इथे कार्बनची संख्या किती, n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 अधिक H 2 × 2 + 2. कोणत्या 2, तर n ची व्हॅल्यू 2 आहे, 2 × 2 मग काय ते बघा बरं या ठिकाणी. तर मी इथं लिहितो C2 आणि बेदोनी 4 अधिक 2, 4 अधिक 2 बरोबर 6, म्हणजे C2H6. तुम्ही बघा इथं C2H6 आलेला आहे. म्हणजे हा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, राईट. याच्यामध्ये एक हायड्रोजन ॲटम काढायचा आणि एक Cl टाकायचा आहे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा इथल्या हायड्रोजनची एक व्हॅल्यू कट करा, म्हणजे काय येणार CnH2n प्लस एक काढायचा आहे हायड्रोजन. ही सगळी व्हॅल्यू कोणाची आहे आपल्या, तर ही हायड्रोजनची व्हॅल्यू आहे. ओके, मग इथला एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन टाका, म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला CnH2n+1x. आणि याच्यावरती CETला क्वेश्चन हा येऊन गेलेला आहे की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे. तर काय फॉर्म्युला आहे, CnH2n+1x. हॅलोजन किती असतात, एकच. बघा मिथाईल ब्रोमाइड CH3Cl, इथाईल ब्रोमाइड किंवा इथाईल क्लोराईड काय लिहू शकता, इथाईल या 2 कार्बन ॲटम आहेत म्हणून इथाईल आणि ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड. अशा पद्धतीने वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज एन मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+1x. त्यानंतर पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स, पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये आपण मोनोमध्ये हायड्रोजन किती काढायचो, एक. हॅलोजन किती टाकायचो, एक मोनोहॅलोजन. आता या ठिकाणी एकपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढायचे आणि एकपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम टाकायचे. त्याला आपण म्हणणार आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. व्हेन more than one hydrogen atom of the alkane are substituted by number of halogen atom, resulting compound are called as an polyhalogen derivative. म्हणजे जेवढे तुम्ही 1-2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन टाकले तर पॉलीहॅलोजन कंपाऊंड, 3-4 असं तुम्ही त्याला फर्दर क्लासिफाय करू शकता. त्याच्यामध्ये पहिला क्लासिफिकेशनचा टाईप आहे तुमचा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता नावामध्येच आहे, डाय या शब्दाचा अर्थच असा आहे की 2 आणि हॅलोजन म्हणजे एक्स ग्रुप. म्हणजे when 2 hydrogen atom of the alkane, alkaneचा molecular formula आहे CnH2n+2, right. 2 hydrogen atom of the alkane are substituted by the 2 halogen, resulting compound are called as a dihalogen derivative. थोडक्यामध्ये सांगतो, 2 हायड्रोजन ॲटम काढायचे, 2 हॅलोजन ॲटम टाकायचे, त्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय होता रे, अल्केनचा फॉर्म्युला काय आहे CnH2n+2, राईट. मोनोहॅलोजनचा फॉर्म्युला काय आहे CnH2n+1x. आता डायहॅलोजनमध्ये काय होणार, हे 2 निघून जाणार, 2 हॅलोजन तिथं येणार. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला CnH2nx2. म्हणजे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला CnH2nx2 असा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. फॉर एक्झाम्पल आता बघा CH2Cl2, CH2 म्हणजे काय झाला मिथायलीन, कॉमन नाव लक्षात ठेवा मिथायलीन डायक्लोराईड, डाय म्हणजे 2, Cl म्हणजे क्लोराईड, मिथायलीन डायक्लोराईड आहे का डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. त्यानंतर कोण आहे इथायलीन डायक्लोराईड. आता तुम्ही ह्याला असंही लिहू शकता CH2 Cl आणि Cl 2 कार्बन ॲटम आहेत म्हणून ह्याला म्हणलो मी मिथायलीन. कार्बन क्लोरीन ॲटम किती तुमचे 2 म्हणून डाय आणि क्लोराईड 2, सो डायक्लोराईड. ओके, म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम काढायचे, 2 हॅलोजन ॲटम टाकायचे, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, राईट. त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n x2, राईट. त्यानंतर मिथायलीन डायक्लोराईड आणि तुमचा काय आहे इथायलीन डायक्लोराईड आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स. पहिला फिसिनल डायहॅलाइड. आता फिसिनल म्हणजे काय ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे कन्सिडर करा की ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. ओके, सो द 2 हॅलोजन ॲटम आर प्रेझेंट ॲडजसंट और व्हिसिनल. ॲडजसंट म्हणजे बघा 2 हॅलोजन ॲटम, इथं एक हॅलोजन आणि इथं एक हॅलोजन, बोथ हॅलोजन ॲटम्स आर प्रेझेंट ॲडजसंट, शेजारी शेजारी. ॲडजसंट म्हणजेच काय म्हणतो आपण शेजारी प्रेझेंट आहेत. कुठे प्रेझेंट आहेत
शेजारी प्रेझेंट आहेत, नेबरिंग आहेत, त्याला आपण म्हणत असतो व्हिसिनाल डायहॅलाइड. म्हणजे दोन हॅलोजन ॲटम शेजारी शेजारी कार्बन ॲटमवरती प्रेझेंट असतील त्याला व्हिसिनाल डायहॅलाइड म्हणायचं. म्हणजे असं जर एक्झाम्पल असेल CH2CH2 ClCl. आता CH2CH2 म्हणजे दोन कार्बन ॲटम, इथायलिन, आणि क्लोरीन दोन आहेत म्हणून डायक्लोराईड, त्याला इथायलिन डायक्लोराईड म्हणणार. ओके. नेक्स्ट आहे तुमचा जेमिनाल डायहॅलाइड. जेमिनाल. आता व्हिसिनाल म्हणजे काय, दोन हॅलोजन ॲटम शेजारी शेजारी कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहेत. इन द व्हिसिनाल डायहॅलाइड 2 हॅलोजन ॲटम्स आर प्रेझेंट ऑन दी सेम कार्बन ॲटम. बघा, हॅलोजन ॲटम हा पण आहे आणि हॅलोजन ॲटम हा पण आहे, पण कार्बन ॲटमवरती कोणते प्रेझेंट आहे, एकाच. इथं दोन विद्यार्थी हे शेजारी शेजारी रूममध्ये राहतात आणि इथं दोन विद्यार्थी हे एकाच रूममध्ये राहतात. 2 हॅलोजन ॲटम आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम. एकाच कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे, त्याला जेमिनाल डायहॅलाइड असं म्हणतात. ओके. आणि जेमिना दोन कार्बन ॲटम आहेत परंतु सेम कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे म्हणून इथायलाइडीन डायक्लोराईड. हे लक्षात ठेवा. याला म्हणायचं इथायलिन डायक्लोराईड आणि याला इथायलिडीन डायक्लोराईड असं आपण म्हणत असतो. राईट, क्लिअर. त्यानंतर पुढे आहे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नावामध्येच आहे 3 हायड्रोजन ॲटम ऑफ दी अल्केन आर रिप्लेस्ड और सबस्टिट्यूटेड बाय द 3 हॅलोजन ॲटम. रिझल्टिंग कंपाऊंड इज कॉल्ड एज अन ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि त्याला अल्केन असं म्हणतो. म्हणजे 3 हायड्रोजन ॲटम काढायचे आणि 3 हॅलोजन ॲटम टाकायचे, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं हे बघा 3 हॅलोजन ॲटम आहेत, 3 हॅलोजन ॲटम आहेत. हॅलोजन कोणकोणते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. याच्यापेक्षा वेगळा येणारच नाही हो तुम्हाला. क्लोरोफॉर्म CHCl3 क्लोरोफॉर्म, CHI3 आयडोफॉर्म. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता ही कॉमन नेम आहेत, याचं IUPAC वगैरे आपण पुढं बघूया. अल्केन. अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, तर CnH2n+2. आता त्याच्यामध्ये मोनोहॅलोजनचा फॉर्म्युला काय आहे, ह्यातला एक हायड्रोजन काढायचा आणि एक हॅलोजन टाकायचा. म्हणजे काय, CnH2n+1x. डायहॅलोजन. डायहॅलोजन म्हणजे इथले 2 हायड्रोजन ॲटम काढायचे आणि 2 हॅलोजन टाकायचे. म्हणजे काय फॉर्म्युला येणार, CnH2n(x2). बरोबर आहे. आता ट्राय हॅलोजन. ट्राय हॅलोजनमध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर CnH2n+2 हे अल्केन झाला. आता 3 हायड्रोजन काढायचे आहेत आणि 3 हॅलोजन टाकायचे आहेत. म्हणून आपण काय करू माहिती आहे का, ह्यातले 2 काढले. ओके, CnH2n. आता हे काढता येत नाही म्हणून इथून मायनस करू आणि x3. म्हणून ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, ट्रायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला, CnH2n-1x3. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. राईट, संपला. आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावातच आहे. टेट्रा या शब्दाचा अर्थच आहे की 4 आणि हॅलोजन म्हणजे 4 हॅलोजन. म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम ऑफ दी अल्केन आर रिप्लेस्ड बाय द 4 हॅलोजन ॲटम. 4 हायड्रोजन काढा आणि 4 हॅलोजन टाका, त्याला आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. राईट. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. टेट्रा हॅलोजन बघा, कार्बनच्या कडेला हॅलोजन किती, 4. कार्बन टेट्रा क्लोराईड, कार्बन टेट्रा क्लोराईड. राईट. इथं काय आहे, कार्बन टेट्रा फ्लोराईड. हे बघा, कार्बन टेट्रा फ्लोराईड. अशा पद्धतीने म्हणजे 4 आहेत. आता याच्यामध्ये काय, अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CnH2n+2. काढायचे किती हायड्रोजन, 4 काढायचे आणि हॅलोजन किती टाकायचे, 4. तर इथले 2 काढा, 2 काढले. आता इथले 2 काढता येत नाहीत म्हणून मायनस करू आपण, म्हणजे 4 झाले. म्हणजे CnH2n-2 म्हणजे इथले 2 काढले आणि x4, 4 हायड्रोजन काढले. ही सगळी व्हॅल्यू कुणाची आहे, हायड्रोजनची आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा काय झाला, CnH2n-2x4 असा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आपण शॉर्टमध्ये रिवाईज करूया की क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. राईट. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे RX एक प्रकारे, हायड्रोजन काढायचा आणि हॅलोजन तिथं टाकायचा. त्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मोनो हॅलोजन, त्यालाच अल्काइल हॅलाइड म्हणतो, R आणि X एकच हॅलोजन ॲटम. पॉली, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, डाय, ट्राय, टेट्रा. त्याच्यामध्ये डायमध्ये 2 प्रकार, व्हिसिनाल आणि जेमिनाल. मोनो हॅलोजनमध्ये काय, एक हायड्रोजन काढायचा, एक हॅलोजन टाकायचा. राईट. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघा इथं, CnH2n+1x. एक एक्झाम्पल मिथाईल क्लोराईड घ्या. त्यानंतर पॉलिहॅलोजन, 2 किंवा 2 पेक्षा जास्त हायड्रोजन काढायचे, हॅलोजन टाकायचे. राईट. त्याचं एक्झाम्पल काय आहे, डायहॅलोजन. राईट. डायहॅलोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n(x2). राईट. CH2Cl2
आणि इथायलिन डायक्लोराईड. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. व्हिसिनॉल म्हणजे दोन हॅलोजन ॲटम शेजारी शेजारी कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत, व्हिसिनॉल डायहॅलाइड, राईट. जेमिनॉल दोन हॅलोजन ॲटम एकाच कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहेत, राईट. ट्राय हॅलोजन 3 हायड्रोजन काढा, 3 हॅलोजन टाका. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CnH2n-1x3 CHI3 आयडोफॉर्म CHCl3 क्लोरोफॉर्म. पाठ करून घ्या. टेट्रा हॅलोजन 4 हायड्रोजन काढा, 4 हॅलोजन टाका, राईट. मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2x4, राईट. आणि CCl4 CF4 कार्बन टेट्राक्लोराईड आणि कार्बन टेट्राफ्लोराईड. अशा प्रकारे, राईट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं लेक्चर आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यावरतीचे MCQ मी तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देईन, राईट. तर या ठिकाणी आपण पहिलं लेक्चर आपण थांबूया. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या मित्रांमध्ये हे शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.